गुड मॉर्निंग. आजचीच सकाळी झाली आहे दीक्षितांच्या घरी आणि हे दीक्षिताचेच कपडे आहेत. आणि त्यानंतर बघा मला काय दिसलं आहे. ज्या हॅरी पॉटरच्या किंडर जॉयसाठी मी एवढी रडत होती ती शेवट हिच्या घरी हिला मिळालीसुद्धा. आणि इथे बघा मी माझी चेन फ्लेक्स करून नंतर इकडे टाईमपास करत होतो आम्ही. दीक्षिताला मी कामाला लावलेलं आणि त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी शोधून शोधून आम्हाला बेसन मिळालं. आम्ही बनवत होतो थेपले. बघू ही रेसिपी कशी टर्न आउट होते. जर चांगली झाली तर नक्की शेअर करेल. हे सतत 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 तुटतच होते. शेवट थापण्यावरती आलो तरीही व्यवस्थित होत नव्हते. मग त्याची आम्ही थालीपीठं बनवली आणि ही दिपेशची चैन आहे. म्हणजे फुल फ्लेक्स मारते बघ. भावाची वस्तू घातल्या बहिणीसताना फ्लेक्स मारणं हे कॉमन झालेलं आहे ना. इथे हे माझे ब्लॉग्स बघत होते आणि मी शनिवार असल्याकारणाने व्हेज होती आणि बाकी सगळे नॉनव्हेजवरती भरून पुरून होते. खरं बोललं तर मस्तपैकी जेवण झालं. त्यानंतर इकडे आईला तूप बनवायचं होतं त्याच्यामुळे अजून पहिल्यांदा अशा टाईपमधले तूप बनवण्याचं ट्राय केले. हे लोणी बनवून झालं होतं. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला कारण की आम्ही लग्नाला तर जाणार नव्हतो. फटाफट सगळ्या गोष्टींची आवरावरी केली का चला आता आपल्याला जायचं आहे. इकडे पोरं मस्तपैकी क्रिकेट खेळत होते आणि आमचा रस्ताही लग्नाच्या मंडपातूनच होता. लग्नासाठी तर थांबलो नव्हतो पण आम्ही पुढे निघालो कारण की आम्हाला वेगळी कामंसुद्धा होती. जसंच आम्ही घरी आलो ना त्यानंतर फटाफट रेडी होऊन पहिले तर मी ही चैन त्याची त्याला वापस केली. सोन्याची वस्तू बाबा मी खूप वेळा घालवल्या आहेत म्हणून नको, आता हिंमत नाही माझ्यात. त्याच्याचमुळे आम्ही दोघं निघालो. आम्हाला बनवायचं होतं दळण, ते म्हणजे शेवयांचं दळण. पहिले आम्ही त्याचे मसाले घ्यायला गेलो. सगळे मसाले घेतले पण आमच्या युवराजच्या तोंडाला तर चव आहे ना. मग त्याला खायची होती बटर पापडी. पण ही खरंच खूप टेस्टी होती. मी सुद्धा ट्राय केली होती. आणि हा बघा आमचा हावरट. सगळं खाऊनसुद्धा पण आम्ही दोघं सेमच आहोत. त्यानंतर त्याने हे काहीतरी खरवस असतो आय गेस ते खाल्लं आहे. आम्ही आईस्क्रीम घेतल्या होत्या आणि घरी आल्यानंतर बघतो तर काही सगळे केक्स होते आमच्यासाठी. 3 फ्लेवर आम्ही मस्तपैकी एन्जॉय केले आणि ही उद्याची तयारी आहे. मीनवाईल युवराज माझी मदत करत होता. आम्ही दोघं भाजी बनवत होतो. हे सगळं झाल्याच्या नंतर भांडे घासायला गेलो आणि रात्री हा पसारा केला आहे.